धैर्य, विलास, भास्कर. आई आई का हाका मारतायत? कदाचित आईंना पुन्हा अस्वस्थ वाटत असेल तर? तसं असेल तर आपल्यासाठी चांगलंच आहे. हो, आपण बघूया चला. हा, अवंती, नीता, जरा सगळ्यांनी याल का बाहेर? आई काय झालंय? तुला काय परत भूतबीत दिसलं काय? आई तुम्हाला परत भीती वाटतेय का? डॉक्टरांना फोन करू काय? हा लाव 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 लाव. आता तुम्ही मला परत काही फेकून तर नाही ना मारणार? यांनी नक्की का बोलवलं असेल सगळ्यांना? नक्की काय चालू आहे यांच्या मनात? आई काय झालंय नेमकं? सांगते. सगळ्यात आधी मला तुम्हा सगळ्यांचीच माफी मागायची. मला माफ करा. काय झालंय नक्की यांना? हे काय नवीन सुरू केलंय आता यांनी? गेल्या काही दिवसांपासून माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांच्याच जीवाला खूप घोर लागला होता. पण खरं सांगायचं तर असं का होत होतं हे माझं मलाच कळत नव्हतं. मला मला खरंच माफ करा. आई अगं काय करतेस तू? माफी कशाला मागतेस? मला बोलू दे. माझ्या वागण्याचा सगळ्यात जास्त त्रास जर कोणाला झाला असेल तर तो तुला झालाय, माहितीये मला. माझ्या वागण्यामुळे तुला माझा रागही खूप येत असेल नाही का? मी वागलेच तशी. खरं आहे तुमचं दामिनी मॅडम. आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय तुम्ही. जीव घेतलात माझ्या पप्पांचा आणि त्याची शिक्षा तर मी तुम्हाला देणारच. पण आता काळजी करायची गरज नाही. आता कोणालाही माझ्यामुळे त्रास होणार नाही. कारण मी ठरवलं डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घ्यायची. कारण काल डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांमुळे मला खरंच खूप बरं वाटतंय. आणि म्हणूनच मी ठरवलं हॉस्पिटलमध्ये जाऊन पूर्ण
अगदी व्यवस्थित होईपर्यंत ट्रीटमेंट घ्यायची. तुम्ही सगळ्यांनी मात्र माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. माझं काही बरं वाईट झालंच तर